आज ना टिफिनसाठी मस्तपैकी गवारीची झणझणीत भाजी बनवली होती आणि 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आज परत रुटीन चालू झालं होतं. सकाळी तर उठायची इच्छाच होत नव्हती या थंडीमुळे, पण काय करणार, तुम्हाला तर माहीत आहे सगळं, उठाव तर लागणार होतं. आता भाजी तर बनवून झालती, नंतर टिफिनसाठी चपात्या पण बनवून घेतल्या. तनुजचं स्कूलचं आवरलं आणि तनुजला स्कूलला सोडायला निघाली होती. तनुजला स्कूलला सोडलं आणि मी आपली मॉर्निंग वॉक करत घरी पोहोचली होती. आता बऱ्याच जणी मला बोलत असतात, ऑलरेडी एवढी बारीक आहे तर चालायची काय गरज आहे. आता तुम्हीच मला सांगा, मी चाललं पाहिजे की नाही. आणि घरचा पसारा म्हणजे न संपणारी गोष्ट. पहिले तर देवपूजा करून घेतली, मग म्हटलं भिडू कामाला. मग काय झटपट पटापट किचन आवरून घेतलं आणि किचन क्लिअर झालं ना की डोक्यावरचा भार कमी झाल्यासारखं वाटतं. बया बया, काही भांडी ह्या भांड्यानी तर ना नुसतं भंजाळून सोडलंय. सकाळी धुवा, दुपारी धुवा, संध्याकाळी हायतीच, आणि रात्रीची तर 5वीलाच पुजलेली, आणि त्यासोबत ही कापडं बी हायतीच. आता घरची एवढी सगळी कामं आवरेपर्यंत ना तनुजला स्कूलमधून आणण्याचा टाइम झालता. मग काय केला नटापटा आणि निघाले तनुजला स्कूलला आणायला. तनुजला स्कूलमधून घेऊन आले आणि हो, आता आमच्या छोट्या साहेबांना ना कुलूप पण उघडायला यायला लागलंय बरं का. मग काय, त्यालाच उघडायचं असतं. स्कूलमधून आल्यावर माझं पहिलं काम म्हणजे तनुजचं आवरायचं, त्याला फ्रेश करायचं आणि खाऊ पिऊ घालून त्याचा अभ्यास घ्यायचा. आणि हे असं बघा माझं दुपारपर्यंतचं रुटीन असतं. कसा वेळ जातो कळतच नाही.